तर नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग रॅकेट उघड झालाय। पोलिसांच्या तपासामध्ये कारमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र सापडलंय। कारमध्येच सोनोग्राफी यंत्र बाळगून गर्भलिंग निदान केल्याचं उघड झालंय। इंदिरानगर पोलिसांच्या तपासणीमध्ये ही बाब उघड झाली आहे। 17 मार्चला ही घटना उघडकीस आली। पोलिसांकडून गुन्हा सिद्ध करत आता या सगळ्याचा तपास सुरू करण्यात आला आहे। डॉक्टर बाळासाहेब पाटील यांच्याविरुद्ध आधीच पुणे येथील जे आमचं मुख्य कार्यालय आहे PCPND सल्लागार समितीचं तिथून ऑलरेडी तक्रार प्राप्त आहे। तर त्या तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ह्यांच्याकडे एक छोटंसं पोर्टेबल मशीन आहे। हे चाळीसगाव तालुका आणि त्याच्या आसपासचे 4-5 तालुके इथे प्रत्यक्ष रुग्णाच्या घरी पेशंटच्या घरी जाऊन गरोदर महिलेच्या घरी जाऊन गर्भलिंग निदान करतात आणि हे सगळं अवैधरित्या सुरू आहे अशी तक्रार त्यांना तिथे प्राप्त होती। त्याच्यानंतर उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ यांच्याकडे पण संबंधित डॉक्टर जे आहेत त्यांच्यावर तक्रार प्राप्त होती। साहजिकच ही जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमी बघता डॉक्टर बाळासाहेब पाटील यांचा उद्देश त्याच्यामध्ये सरळ नव्हता असं सरळ दिसत आहे। त्या अनुषंगानेच आम्हाला त्यांच्याविरुद्ध कोर्टामध्ये फिर्याद दाखल करणं गरजेचं वाटलं म्हणून आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.